जय शिवराय मित्रांनो, खूप दिवसानंतर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या हक्काच्या रॉयल ट्रॅकर चॅनलवरती। तर आता आपण नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे चाललोय शिवजयंती आपल्या पद्धतीने साजरी करायला। तर मित्रांनो, या वर्षी सुरुवात आपण शिवजयंतीनेच करतोय आणि पुढच्या ट्रेक हे लवकरात लवकर हो हीच अशी महाराजांची प्रार्थना करतोय। जय शिवराय। जय शिवराय। तर मित्रांनो, गडाच्या आता अर्ध्यापर्यंत आलोय। अर्धा बोलण्यापेक्षा 25% केलेला आहे आणि इथं एका जागेवरती थांबलोय, तिथं आम्ही आता कचरा निवडतोय। तर मित्र गेला आमचा एक खालती कचरा बघायला। तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कचरा टाकणारे जरा अडचणीच्या जागी टाकतात आणि ह्यावेळेस एक चांगली गोष्ट वाटली आहे की मागच्या वेळेसपेक्षा कमी कचरा भेटतो। म्हणजे आता सुरुवातच आहे, वरती जाऊन आम्हाला जास्त कळेल कचरा किती आणि किती नाही ते, पण इथे एक आधार भेटतो की कचरा जरा थोडा कमीच आला आहे। तर अशाच प्रकारे मित्रांनो, म्हणजे लोक सांगतायत की आता समजूतपणा आलाय लोकांमध्ये की कचरा टाकू नये करून गडावरती। मित्रांनो, तुम्ही जेव्हा मंदिराच्या इथे येता अवचितगडावरच्या शंकराच्या, तेव्हा तर तुम्ही इथे आजूबाजूला राहता, म्हणजे रात्रीचं जेवण बनवता, तर तुम्ही हे तरी बघा की काय काय लोक तर एवढी अर्धवट आहेत की कचरा जमा होतो, प्लास्टिक असतो त्याला आग लावतात। प्लास्टिकला आग लावायची जागा आहे काही तर तुम्हाला होत नाही। तुम्ही जसं घेऊन येता रॅपर तर हलके होऊन जातात, जाताना खाली नाही आणि गावात कचऱ्याचं जिथे सोय असेल तिथे टाका ना। मंदिराच्या आजूबाजूला एवढं स्वच्छ लोक ठेवतात जी संवर्धनवाले असतील ते, आणि तुम्ही येता आणि कचरा करता। असे राख पडलेली आहे ती ॲटलिस्ट एका जागी तरी ठेवावी, अशी सगळीकडे करून ठेवलं आहे। आणि कचरा मुळात मंदिर आहे, मंदिराच्या आजूबाजूलाच कचरा आहे। प्लास्टिकच्या बाटल्या अशाच फेकल्यात, पाणी पियायला येतं पण ती रिकामी बॉटल न्यायला बी शिका जराशी। मंदिर म्हणजे बसायला झालं इथे फक्त, आणि बसून आपलं जेवण वगैरे काय असेल ते इनडायरेक्टली आपण म्हणलं तर पार्टी करण्याची जागा झाली आहे। कारण की इथं आडोसा भेटलाय, लोकांना उन्हाचं भेटायला भेटतंय, पण बसायला भेटतंय। पण आपण जिथं घाण करतो ती स्वच्छ करायची त्यांना जिम्मेदारी घेता येत नाही। मग त्यामुळे तेच मंदिर बांधलंय चांगल्यासाठी, म्हणजे आस्था आहे आपली आहे इथे, पण आस्थेलाच घाण करणं हे योग्य नाही। मग पुढच्या वेळेस हेच लक्षात ठेवा की कुठं आडोशाची जागा भेटेल, म्हणजे मंदिर नाही तर काही दुसरं भेटेल आडोशाची जागा, तिथं घाण तरी नका करू। बसा, सावली घ्या, 4-5 गप्पा मारा मित्रांबरोबर आणि निघा। मित्रांनो, हे बघा इथे दिवे आहेत, हे प्लास्टिकचे दिवे आहेत जे आपण दिवाळीला लावतो ना मेणाचे, तेही जाळून टाकलेत। परत रॅपर्स आहेत मरणाचे, कचरे म्हणजे कागदाचे, प्लास्टिकचे जे पण खायला आणले असतील बिस्किट त्याचे ते जाळे, त्याला काय जाळण्यात अर्थ नाही। आणि मंदिराच्या बाजूला जिथे तुम्हाला सर्वात जास्त पॉझिटिव्ह वाईब्स भेटते तिथेच तुम्ही कचरा करताय। मग लोक आल्यावर तरी ते बघून त्यांना कसं वाटेल? जर मंदिर आहे तर त्याच्या आजूबाजूला परिसर स्वच्छ ठेवलाच पाहिजे। वर्षी पण मित्रांनो आपण आलेलो तेव्हा त्या खाली एक झाड पडलेलं त्या मंदिरावर, तो आता खाली तिथे पत्रा आहे, तुम्हाला नंतर दाखवतो। तिथे पण कोणीतरी आग लावल्यामुळे ते झाडाचा तिथला खालचा गाभा हे झाल्यामुळे ते खाली पडलेलं। आणि तसंच आता इकडे बघू शकता, म्हणजे लोक येतात, शेकोड्या करतात। आता हे आग लावली, आता हे बघा हे झाड अक्षरशः पडायच्या गतीला हालायला लागले, मजबूत झाड। आणि हे जाळलं कोणी आहे तर आपल्या हरक्यात येणाऱ्या सुशिक्षित लोकांनी। त्यांना आता काय बोलणार, एवढे सुशिक्षित झालेत ते की त्यांना कुठे काय करावं हेच कळत नाही। एज्युकेट झालेत पण त्यांना अजून अक्कल आली नाही। सगळीकडे जेवढ्या पण इथे शेकोट्या किंवा रात्री येत असतील वस्तीला, तेव्हा त्यांच्या जेवणासाठी ज्याही गोष्टी करत असतील त्या सगळ्या आग लावल्यात त्या झाडाच्या आजूबाजूला लावल्या। तर हे चुकीचं आहे, अशा ठिकाणी लावा जिथे झाड नसेल आजूबाजूला, निसर्गालाही हानी होणार नाही आणि तुम्हालाही तुमच्या गरजा पूर्ण करता येतील। आणि स्वच्छता ठेवा, महत्वाचं म्हणजे। शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्रीमंत श्री
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या मोहिमेचा आणि आपल्या व्हिडिओचा दोन्हींचा शेवट करूया. तर गड फिरला, मजा आली. थोडी म्हणजे म्हणण्यापेक्षा बरीचशी घाण होती ती उचलली. आणि एकंदरीत सांगायचं म्हटलं तर गडावरती टाकून कचरा थोडा कमी झाला आहे, पण आहेच. आणि नेहमीप्रमाणे ह्यावेळेस पण आम्हाला गडाच्या खालती पायथ्याशी दारूच्या बॉटला घावल्यात खूप गावलं. आणि म्हणजे हे अजूनपर्यंत आपली मानसिकता सांगते आपली, म्हणजे आपण स्वतःवरती ब्लेम घेऊ नाही शकत. आपण आपल्या परीने पूर्णपणे ट्राय करतोय, पण काही माणसं आहेत जे त्यांना कितीही सांगून पटत नाही, ते अशी घाण करणारच आहे. तर ह्यावरती एकच उपाय म्हणजे त्या माणसांना देणं चोप. तर आपण आपली मेहनत अशीच ठेवूयात आणि सर्वांनी काळजी घेऊयात की आपण जिथे जाऊ तिथे स्वच्छता ठेवू, आणि खास करून गडांवरतीच. तर आणि म्हणजे आम्ही गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी थोडा कमीच कचरा भेटला गडावरती. तरी फक्त एक गोणी ती तिकडची आहे, ती गडावर पूर्ण भरली. पूर्ण येऊन जाऊन आम्ही 4-5 आणलेल्या, 5-6 आणलेल्या की बाबा गोण्या, मोठ्या गोण्या होत्या तर आम्ही गोण्या आणलेल्या यावेळी, म्हणून 6 आणलेल्या, पण कमीच भेटला कचरा. आणि ही जी दिसते ना छोटी गोणी, तो कचरा अख्खा पूर्ण गडावर वरपासून खालपर्यंत सगळीकडून जमा झाला. आणि ही अख्खा फक्त इथं आजूबाजूच्या आत्ता इथे आम्ही उभ्या इथल्या परिसरात एवढी कचरा आहे. त्यात दारूच्या बाटल्या झाल्या किंवा काय. तर म्हणजे आजकाल पर्यटक सुधारलेत कदाचित, पण लोकल लोकांना सुधारायचं नाही. किंवा असं पण असू शकतं की वरती घाण करायची नाही म्हणून खालती घाण केली जाते, किंवा काही लोक असतील असे की जे वरची घाण खालती आणून ठेवत असेल, ती पण चांगलीच गोष्ट आहे. पण जर घाण उचलत असेल तर ती पूर्ण विल्हेवाटच लावा. विल्हेवाट इथं ठेवून पर इथं घाणच होणार आहे. आणि गडाच्या दरवाजाजवळ घाण होते असंच झालं ते कधी पण झालं तरी. आणि मेन म्हणजे जर गावातलीच लोक हे सगळं करत असतील, ड्रिंक्स वगैरे, कारण बाहेरच्या येणाऱ्यांची तर आजकाल हिंमत होत नाही. जेव्हापासून त्यांना प्रतिष्ठानवाली पोरं किंवा शिवभक्त चोप देतात तेव्हापासून, तर कदाचित हे लोकलच असतील किंवा इथल्या आसपासच्या एरियातलेच असतील. तर त्यांनी कृपया प्लीज अशा गोष्टी करू नका. आणि जर कुठला तुम्ही फक्त जेवणासाठी पार्टी वगैरेसाठी येता इकडे गडाच्या पायथ्याशी निसर्गरम्य ठिकाणी, तर तो कचरा सोबत तुमच्या घेऊन जा. आता घरात तर आपण कचरा ठेवत नाही, गावात कुठे ना कुठेतरी विल्हेवाट असणारच आहे, जी आम्ही दरवेळी देतो त्यांना. तशीच तिथेच जाऊन टाका. इथल्या गावातल्या गावात तुम्हाला कचरा करून तुम्हीच या ठिकाणी राहणार आहे. तुम्हाला स्वच्छता असेल तेवढे रोगराई पसरणार नाही. आपल्याच गाव असं घाण होते किती झालं तरी. ती एक म्हण आहे, आपल्याच घरातल्यांना घराची काळजी नसती. तसंच झालेलं आहे. म्हणजे गावातल्यांनाच गावात असलेल्या गडाची काळजी नाही. म्हणजे आपण बोलू नाही शकत की गावातलेच करतायत, कदाचित करू शकतात, पण सहज असं सांगू शकतो की जे ड्रिंक्स वगैरे आहेत ना ते गावातलेच करत असतील. तर त्यांनी पण त्याची काळजी घ्यावी. आणि गडावर जर नसतील करत तर त्यांनी जो करतोय त्याला चोप द्यावा. हा, मला त्यावेळेला त्यांना पकडून काहीतरी शिक्षा जागच दिली पाहिजे किती झालं तरी. आणि आमच्याकडून काही जर चूक झाली असेल तर मोठ्या मनाने माफ करा. आणि तुम्हाला जर आमच्याबरोबर जोडायचं असेल तर आमच्याशी नक्कीच संपर्क साधा आणि आमच्या कामाला आणि आपल्या गडकोटांच्या कामाला थोडासा हातभार लावा. तर पुढची मोहीम आपण काहीतरी वेगळी करू. म्हणजे साफसफाई बरोबरच गडाची थोडीशी डागडुजी पण केली जाईल. तर आम्हाला कमी पडते ते म्हणजे लोकांची मॅनपॉवरची. तर मॅनपॉवर भेटली तर आपण पण मोठा ग्रुप करूयात आणि आपण खूप गड किल्ल्याचं छान काम करूयात. जेवढं शक्य होईल आपल्याकडून तेवढं तर करूच. बघूया, एक काहीतरी पुढचा प्रयत्न आम्ही करू. स्वच्छता तर करतोच आपण, त्या व्यतिरिक्त अजून काही आपल्याला आपल्या मार्फत गडासाठी करता येईल का ते करायचा प्रयत्न करूया. आणि आत्ताच आम्ही हा व्हिडिओ इथेच संपवतोय. तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.